खिलार शेतकऱ्यांची शान चॅनल. बोला. ते तुमचं व्हिडिओ बघत होतो. बर बर. मग व्हिडिओ सगळे चांगले असतात बरं का. मनापासून आभारी. सचिनचं कोण आहे? सचिन लवटे मित्र आहेत, पाहुणे आहेत. होय. हा. सचिन मित्र आहे. शंभूचे व्हिडिओ एक जणाला दावत होतो चॅनलवरचे. बर. मग आपल्या मित्राकडे म्हणजे आपल्याकडे जे गाय आहे. बर. ती गाय नक्की कोणत्या जातीची आणि कुणीकडली आहे काही समजा नाही. लय जणाला विचारलं. बर. आपण पंढरपूर यात्रेतनं घेतली होती. बर. मग म्हणलं तुम्हाला फोटो पाठवून विचारावे. आपल्या घरचीच गाय आहे. बर. तुम्हाला फोटो पाठवू का? बर पाठवा. मला तेवढं सांगा की म्हणजे ती कोणत्या ह्याच्यात म्हणजे कुणीकडल्या लाईनला मोडती या. हा. तुम्हाला हाय पाठवलंय बघा. हा ठीक. पाठवलेत बघा फोटो तुम्हाला. हा. आपण असं फक्त ओळू क्षेत्रातच काम करता काय? नाही 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 असं काय नाही. माझा एक उद्देश आहे, जे टिकणारी गोष्ट टिकवली पाहिजे हा. आणि त्या वस्तूचा योग्य मोल निघाला पाहिजे. परत आज प्रत्येकाच्या दारातली वस्तू समजली पाहिजे. म्हणजे सर्व बाजूने माझं काम आहे. असं काही अमुक अमुक एकच काम खिलारच्या संदर्भात नाही. हा. खिलारच्या संदर्भात चारी बाजूच, वळू क्षेत्राचं, गायींचं, कालवडीचं, कोंडाचं किंवा लहान कोंडापासून बैल कसा निघल किंवा एखाद्या लहान कालवडीपासून गाय कशी निघल. हा. तेच तुम्ही त्या क्षेत्रात जास्त आहे त्याच्यामुळे म्हणलं तुम्हाला माहिती विचारावं. माझे 2-3 मित्र आहेत त्यांना पण कालवडी घ्यायच्यात. पण चांगल्या जातीच्या वस्तू घ्यायच्यात म्हणजे आपल्याला घरी ठेवण्यासाठी. आता नागेश कसं आहे माहितीये का, चांगल्या जातीच्या वस्तू ह्या फक्त शब्दशः तोंडात लोकांच्या आहेत. किंवा जातीचा हा शब्द म्हणायचा सोपा आहे, घ्यायचा आहे म्हणायचं सोपं आहे. मात्र त्या वस्तूच्या मानानं दर काढता आला पाहिजे. आपल्या खिशाला परवडतोय अशी गोष्ट घेणं म्हणजे दर निघाला असं नाही. किंवा आपल्या खिशाला परवडते म्हणून ती एक नंबर आहे अशी नाही. जी आहे ती एक नंबर म्हणून घ्यावी लागते. मग भली साधी असू, 1 नंबर 2 नंबर 3 नंबर असू, ते नशिबानं आपल्या खिशाच्या बजेटनुसार मिळते ना, तिलाच 1 नंबर म्हणून सांभाळायचं. मग हा पर्याय. तुम्हाला एकच नंबर घ्यायचे ना, जातीचीच घ्यायची ना, चांगलीच घ्यायची ना, मग त्या ठिकाणी तुमचा किमतीचा सुद्धा अभ्यास झाला पाहिजे. तरी आपल्याला एक 6-7 महिन्याचं कालवड घ्यायचं म्हणलं चांगलं कालवड 1 नंबर तरी पण लाख रुपयेपर्यंत जाते. होय. जाते म्हणजे कसं, आपण वाढवायचं आहे मार्केट आणि ते आपल्याला कळलं पाहिजे. ह्याला लाख रुपये दिल्यानंतर जास्त होतेत का कमी होतात, तिच्या रूपानुसार आपल्याला पण समजलं पाहिजे सर्वसाधारण. आता माझे मित्र आहेत बरं का इथं नेवऱ्याला, वेळापूरपाशी विशाल पाटील म्हणून तुमच्या असतील परिचयाचे. त्यांच्याकडं ओळ आहेत आणि त्यांचं काम म्हणजे लहानच मुलगा आहे तो 21 वर्षाचा. त्यांचं काम असं आहे की ते असं आपल्या आजूबाजूच्या गावांना चांगल्या क्वालिटीच्या आपल्या चांगल्या जातीच्या म्हणजे ज्याला पारख असते का नाही त्याला सांगावं लागत नाही काय चांगलं काय वाईट. मग ते अशा गाई कालवडी विकत घेतं, त्यांना सांभाळतं. म्हणजे खराब असते काहीतरी हलगर्जेपणा झालेला असतो त्या घरी, मूलमालकाची काहीतरी परिस्थिती ती चांगले बघून आणतं, दवाखान्यात नेतो, तयार वगैरे करतं घरी. आणि तिथं पुण्यात वगैरे असं कॉन्टॅक्ट आहे का नाही, त्यांनी दारात गाय आणली, त्याचा एकदा स्टेटस टाकला की कमीत कमी पुण्यातनं एवढे फोन येतात ना, बोलायचं कामच नाही. आणि ते कालवडी गायी न्यायला सगळे असे फॉर्च्युनर, इनोवा अशा छोटे माणसं येतच नाहीत आपल्यासारखी त्यांच्या दारात. म्हणजे मित्राचे तुम्ही एखाद्या वेळेस इकडे आल्यानंतर त्यांची मुलाखत घ्या की. आल्यानंतर मुलाखत घेणं हा भाग वेगळा, आवर्जून त्यांनी बोलवणं आपल्या चॅनलला आणि मुलाखत घेणं हा भाग वेगळा. कारण आल्यानंतर सहजासहजी प्रत्येक जण आल्यानंतर म्हणतो मी असं जाणार कुठं मोगा, हा प्रश्न मोठा आहे. त्याच्यामुळे ते कॅन्सल केले सहज आल्यानंतर. तुमचं काम आहे ना, तुम्ही बोलवले ना, तुमच्याकडे यायचं. तुमचा खर्च, तुमचा कष्ट, तुमचं अंतर, तुमचं सगळं चॅनलचं सगळं समजलं पाहिजे. आणि तुम्ही मला का बोलवता हे सुद्धा समजलं पाहिजे.
आणि तेव्हा आपण स्वतः खर्च करून एखादी गोष्ट जगापुढे मांडतो किंवा एखाद्या गोष्टीला आपण खर्च करतो, तेव्हा त्या गोष्टीची वेळेची किंमत कळते. मी सहजासहजी आल्यानंतर किंमत कुणाला कळत नाही. बरोबर आहे. ज्या गोष्टीचं आपण मोल केलं त्याच गोष्टीची किंमत आता कसं ज्या गोष्टीचं आपण मोल करतो, जी वेळ स्वतःहून आपण खर्च करतो त्या वेळेला, तेव्हा तिची चव कळते. अन्यथा मी डोळं झाकून कोणाच्याही घरी जाणारा माणूस नाही. जात होतो. आता तुम्ही चॅनल बघत बघत प्रत्येकाला काय वाटतंय, आयला हा माणूस फिरतोय, हा माणूस जातोय, बरोबर आहे. पण मला पण लिमिट असतात, मला पण लिमिटेशन येते खर्चाचं. नाही, दुसरं पण काम असतंय ना, आपल्याला पण घर असतंय, प्रपंच असतंय, मग त्या गोष्टी पण हँडल करावं लागतात ना. पण जगाला काय वाटतंय की सहज आला तरी या, एवढं म्हणजे असं फ्री कोण नाही की चालू जगात. पण त्याला पण माहित नाही ना मी सहज कोणीकडे येणार आहे. काय मी सहज कोणाकडे जाणार आहे. बरोबर आहे. बर सहज गेलो, बर तुम्ही कशावरून आठवाल? मग तुम्ही माझ्याकडे या म्हणला होता, मला कशावरून आठवल तुम्ही या म्हणलाय? बर ठीक आहे. त्याच्या पुढचा मुद्दा कुणाकुणाचं ध्यानात ठेवायचं, मी लिस्ट बनवायची का? हे ना आपल्याकडे या म्हणलंय, त्यानं आपल्याकडे या म्हणलंय, हे ना आपल्याकडे या. बरोबर आहे. म्हणजे आपण आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट जशी विकत घेतो तसं आपलं नाव सुद्धा हे फुकट मिळत नाही. किंवा आपली गोष्ट तुम्हाला जगापुढे मांडायची की कोणाकडे तर फुकट आशा करून मांडायची नाही. आणि त्याच्या पुढचा मुद्दा आपण ठरवायचं, आपली गोष्ट जगात मांडायची, आपली गोष्ट जगासमोर सांगायची, तर कोणा मार्फत सांगायची, कोणाला बोलवायचं, का बोलवायचं, त्याच माणसाला का बोलवायचं, त्या गोष्टीचा आधी परिपूर्ण विचार झाला पाहिजे. नाही तर सशाला जाऊ का माशाला जाऊ, मला एकदा बोलवणार, त्याला एकदा बोलवणार, ह्याला एकदा बोलवणार, आणि तुमचा मुद्दा जगाच्या कानात एकतर्फी जाणार नाही. 100 मार्गातून जगाच्या कानात मुद्दा गेला की त्या जगाने कुठला मुद्दा डोक्यात ठेवायचा. नाही, एक जणच पाहिजे, सगळ्या गोष्टी सविस्तर क्लिअर. आलं का लक्षात? स्पष्ट झाल्या पाहिजेत. तुमचं क्वालिफिकेशन काय? मी इंजिनियर आहे. सिव्हिल इंजिनियर का? हो, सिव्हिल इंजिनियर. जॉब करता का? नाही, मी जॉब नाही करत, जॉब बंद केलाय. मग जॉब असता तर मग ही अपेक्षा केली नसती ना, एवढा वेळ देता आला नसता. तेवढा आहे. मग आता तुमचे सगळे व्हिडिओ बघतो बरं का, एकदम चांगले व्हिडिओ आहेत आणि काम खूप चांगलं आहे. म्हणजे खिलार क्षेत्रात जी वाढतं हे आहे संख्या, खिलारचं गाय जोपासण्याचं क्षेत्रातलं असेल, किंवा काही लोकांना नॉलेज नसतं पण ती गोष्टी व्हिडिओ बघून लोकांना समजतात काय केलं पाहिजे काय नाही. मी म्हणून फोन लावला, म्हणलं आपण विचाराव. मी फोटो पाठवलेत बघा गायचे, बघता का तेवढे? मी बघतो, काय अडचण नाही. चर्चा चालू असताना मी काय करतो, ते नेट बंद असतं एखाद्या वेळेला, म्हणून आतमध्ये चालू काम करत नाही मी. तुमचा फोन कट झाला, फोन बंद झाल्यानंतर मग ते काम बघितलं जातंय. कारण प्रत्येकाची आशा असते की बोलता बोलता आमचं काम बघावं, बोलता बोलता आमचा रिप्लाय मिळावा. पण ते नेट कनेक्ट होत नसतं, ते डाउनलोड होत नसतं, त्यात वेळ घालतं. मग तिकडे वेळ देण्यापेक्षा आपण चर्चेला 2 मिनिटं वेळ दिला तर बुद्धी तर जागी होईल ना. आपण कुठं आहे ते समजेल ना, बुद्धी जागी होईल. मग मगाशी मी काय मुद्दा सांगितला, अजून त्याच्या पुढे जर जागा करून घ्यायचं असलं तर डायरेक्ट त्यांचा वेळ घ्यायचा, त्यांचा खर्च द्यायचा, किंवा त्यांचा जो मोल आहे तो मोल आपल्या कामाला खर्च करायचा, आणि आपलं नाव किंवा आपली चर्चा किंवा आपली गोष्ट जगा पुढे मांडायची, विकत मांडायची, फुकट मांडू नका. आलं लक्षात? आलं की. मग आता ते तुमचे मित्र आहेत ना, त्या मित्रांना समजावून सांगा. तर आज कालवड घ्यायचे आहे, ते इथंच आहेत. मग म्हणलं तुम्ही आता असं बाहेर जास्त कॉन्टॅक्ट मध्ये आहे ना, मग म्हणलं कुठं जर असेल एखादी तर असं आपण बघितली असते वगैरे. प्रत्येकाला जे पाहिजे ते उपलब्ध आहे. फक्त विषय काय झालाय की प्रत्येकाचा अभ्यास आणि धाडस किंवा माणूस ओळखणं ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. कारण प्रत्येकाला वाटते आता पाहिजे, पण त्याच्या पुढेही जाऊन सांगतो की आपल्या आयुष्यात
एखादी गोष्ट घडवताना किती खर्च लागेल या खर्चाचं नियोजन करतो, बरोबर. हो. तसं गायी घेताना सुद्धा प्रत्येकाचं नियोजन असावं. ही एवढं बडबडायचं कारण किंवा एवढा मोल काढायचं कारण त्याच्या पाठीमागं तुम्हाला कळलं पाहिजे या तरुण वर्गाला किंवा शिकलेल्या पोरांना की आपल्याला एवढे पैसे गुंतवायचे आणि त्यानंतर एवढा खर्च करायचा. हो. मग प्रत्येकाने एक आकडा ठेवायचा फिक्स, मला या रेंजमध्ये ही वस्तू पाहिजे, तर त्या माणसाला लवकरात लवकर मिळून जाते. विषय आता असा आहे की तुम्ही पाठवा, तर तिकडून 100 जरी फोटो पाठवलं तरी एक फोटोची आशा मागतो माणूस. ह्याच्यापेक्षा अजून आहे का दुसरं? मग यावरनं काय समजतं मला की ह्या माणसाला पारख कमी, ह्या माणसाला अभ्यास कमी, ह्या माणसाला नजर कमी, मग ह्यांच्यासोबत झडजोंब्या कधी करायच्या? नाही, ती टाइम वेस्ट आहे ना सगळ्या गोष्टीचा. एनर्जी वेस्ट आहे, तिथं जायचं, फोटो काढायचे, पाठवायचे, ह्या सगळ्या गोष्टी वेस्ट आहेत. आता काही जगता बाजार चालू आहे का? सगळे तर आपल्या घरात नसतात. हो, बरोबर आहे. हो. मग घरी काय होतंय की खात्री असते, खाण्यापिण्याची, वंशाची, आई वडिलाची खात्री असते. ए गप्पा रे, का रडवते त्याला? काय तू का बस, मी त्याला मारतो, गप तू गप. तर असा विषय विचार करेल तेवढा कठीण आहे. म्हणून काय करायचं, मी म्हणत असतो नेहमी सरळ पद्धतीच्या प्रत्येक गोष्टीच्या भेटी घ्या, भेटी घेऊन नंतर निर्णय ठरवा. त्या मित्रांना सुद्धा सांगा, पहिलं एक मार्ग डोक्यात फिक्स ठेवायचा, प्लॅनिंग फिक्स ठेवायचं. आपल्याला कोणाकडे जायचं आहे, काय घ्यायचे, कोणती घ्यायची, किती रुपयाची घ्यायची. आणि नागेश, खूप महत्वाचं आहे की आज आपल्याला एक शिकलेला सुशिक्षित वर्गातला जो आतापर्यंत जे काम केलं ते व्यवसायाच्या दृष्टिकोनातून केलंय का? नाही ना. तुम्ही प्रत्येक समाजसेवा आहे ना, हे जे चालू आहे का नाही, ते एक समाजसेवेचाच प्रकार आहे. म्हणजे आपल्या काहीतरी सगळ्यात महत्वाचं हे आपल्या धर्मासाठी आहे की आपण एक खिलार गाय पाळली पाहिजे, प्रत्येकाच्या दारात पाहिजे गाय, जेणेकरून गोहत्याचं प्रमाण कमी झालं पाहिजे, लोकांना त्याची आवड झाली पाहिजे. पण हे समाजसेवा करता करता लोकांच्या किती डोक्यात बसते का नाही याचा पण विचार करणं गरजेचं आहे. आपण हो, आपलं रक्त किती आटतंय, आपली बुद्धी किती आपली बडबडते, आपण किती अंतर पार करतोय, आपण किती खर्च करतोय जगाला जागृत करण्यासाठी, समाजसेवेसाठी, ह्याचा हिशोब पाहिजे का नको? पाहिजे ना. आयुष्यभर स्वतःला जाळून जर घेतलं तर जग म्हणणार नाही तू जाळून घेतला. बरोबर आहे. पण जाळून घेतल्यावर आपलं झालेलं नुकसान जग आपलं भरून काढा येणार नाही. कोणच नाही येणार, आपला शेजारी पण नाही येणार. मग एखाद्याची गाय जाहीर केली तर त्याचं वासरू इथल्यावर त्याला पैसे मिळते, तर त्याची 4 लोक ओळखी होते. ती एखाद्या वळवाल्याची जाहिरात केली तर वळवाल्याला पैसे मिळते गायचं. हो. मग प्रत्येक वळवाल्यान आणि प्रत्येक गायवाल्यान सहजासहजी इकडं आल्यावर या आणि इकडे फिरत आला तरी या, हे शोभत नाही जातीवंत खिलार पालका. बरोबर आहे का? मतावर काय वाटतंय मी बोललेले? नाही, बरोबर आहे. बरोबर आहे. रोख बाय ठोक, ठोस पावलं असली पाहिजेत, विचारपूर्वक पावलं असली पाहिजेत प्रत्येकाची. मी येणार आहे बरं का सचिनकडं. तुम्ही त्याच गावात राहायला का? नाही नाही, सचिनचं गाव आहे तिकडे सांगोला. माझं मंगळवेढा. त्यामुळं जी गोष्ट सतीश मामाचा हिवरगावला जे सतीश मामा आहेत, मंगळवेढ्यात प्रॉपर मंगळवेढा का? हा, मंगळवेढ्यापासून त्यांचं पुढे एक 10 किलोमीटर. ते हिवरगावच्या कुठं? हो, त्याच गावात. म्हणजे हिवरगाव आहे तेच? हो हो. ते वाकड्या शेंगाचा ते. हो काय? हो हो. तिकोणी राजाचा मुलगा ते. हो. ज्या गोष्टी बघायच्या ते ना त्या बघून घ्या, अभ्यास करायचा ना अभ्यास करून घ्या. मला एक सांगा की फक्त, आता तो मित्र आहे का नाही, म्हणजे त्यांच्यात पहिली पण गाय आहेत, म्हणजे जर्शी आहेत, मसरा आहेत, पण त्यांना एक थोडस 2-3 आम्ही मित्र आहे आमच्या घरी गाय आहेत, आमच्यामुळे त्यांना एक नाद लागलाय. आम्हाला आमच्या नशिबानं भेटले चांगल्या 2-3 गायी. मग आमच्या मित्राला पण एक चांगली ब्लड लाईनची गाय घ्यायची होती. मग आम्ही 2-4 शोधल्या होत्या. म्हणजे कसं माहित आहे का, वस्तू जर आपल्या दारात चांगली असली का नाही, ती बघितलं तरी आपलं पैसे पिकतात. बरोबर का? मग आपल्याला भविष्यात
ह्याचं प्रमाण वाढवायचं. जर आपल्यापाशी चांगली वस्तू असली, ती कोणी बघितली तरच दुसरा माणूस इच्छुक होत असतो त्या गोष्टीसाठी. मग मला काय म्हणायचं आहे, आता टॉपला चालू आहे तो आपला उमराणीचा सोन्या एक, ही तिकोंडी लाईन एक आणि सिद्धापूर लाईन एक. आपण भविष्यात आपल्या दारात चांगली वस्तू वाटेल अशी पुऱ्या मापाची वगैरे कोणत्या लाईनची वस्तू घेतली पाहिजे? बरोबर आहे. तुमचा पहिला अनुभव होता हा टॉप, तो टॉप, हा टॉप. नाही, म्हणजे कसं आहे, टॉपचा विषय म्हणजे काय माहिती आहे का, प्रत्येकाचं दिसणं शरीर ही वेगवेगळं आहे. तर आपल्या दारात असं म्हणजे कसं असतंय, प्रत्येक भागात एक ठराविक गोष्ट चालते. भाग बघितला की मराठी भाषेसारखं 30-40 किलोमीटरचा भाग बदलला की भाषा बदलती, जेवण खाणं पिणं बदलतं. पण एक महाराष्ट्रात सध्या ह्या मापाला किंवा असतो की नंबर 1 असं सगळे सेम कोणच नसते. कोण कमी कोण जादा असतं की. बरोबर. पण काय माहिती आहे, एखादी गोष्ट आपण बघितली की ते आपल्याला लायकीची नसते, पण बघितली तरी आपल्याला समाधान वाटतं, हा भारी आहे असं म्हणतोय मी. मग त्यानुसार तुम्ही टॉप म्हणला, बरोबर आहे. हा. मग तुम्ही त्या टॉप म्हणलेल्या गोष्टींची भेटी घेतली तेव्हा? आम्ही जातोय बाजारात बघायला वगैरे. तो जाणं वेगळं, ज्या गोष्टींची तुम्ही नाव घेतली त्या गोष्टींना भेटलाय का समज? नाही भेटलो, मोबाईल मध्येच बघितलंय. बरोबर आहे. म्हणजे मोबाईल वरून टॉप म्हणायचं, स्वतः कष्ट करून टॉप म्हणायचं, हे प्रत्येकानं ठरवलं पाहिजे. पहिला मुद्दा. त्यानंतर तुमचा जो दुसरा प्रश्न होता की ह्यातलं कोणतं योग्य आहे, बरोबर आहे. मग आपल्याला योग्यच कळलं नाही तर आपण टॉप कसं म्हणू शकतो? एवढं माहिती नाही म्हणून तुम्हाला विचारतोय हो. म्हणून मी अभ्यासपूर्वक ही तुमच्यासोबत चर्चा करतोय. माहिती नाही म्हणून तर फोन लावला. माहिती असल्या तुम्ही मागाशी मुद्दा घेतलाच माहितीये का, प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते, पसंत वेगळी असते. टॉपचा पण तोच भाग आहे. आपल्याला खिलार घ्यायचे, आपल्याला त्याच्यातलं काही नॉलेज नाही. एखाद्या जाणकार माणसाच्या मते घेतल्यानंतर कसं होतं, आपण जे घेणार ते आवडीनं सांभाळणारच आहे. बरोबर. फक्त की जाणकार माणसाच्या माहितीने घेतल्यावर कसं राहतं, जास्त आवड होईल. आपण घेतलेलं डिसिजन योग्य वाटेल. ज्यावेळेस कोण बघायला वगैरे ते म्हणायला आयला खरंच भारी आहे, चांगली गोष्ट आणली असा विषय वाटलो. एखाद्याने आपली थोडी स्तुती केली, कोण जरी असलं तर त्याला बरं वाटतं ना. त्या वेळेसाठी फोन लावलाय. बरोबर बरोबर. तुम्हाला जे पाहिजे ते भेटेल. कधी? आधी स्वतःला विचार आपण किती परिपूर्ण आहे. आधी स्वतःला विचार आपलं बजेट किती आहे. आधी स्वतःला विचार आपलं प्लॅनिंग आहे का. आज आम्ही काम करतोय किंवा आम्ही दाखवतोय किंवा आम्ही आज बडबडतोय म्हणून पैसे मोजू नका. स्वतःला किती खोलवर आपण विचार केलाय त्यानंतर तुम्ही पैसे मोजा. कारण आम्ही खोलवर विचार केला म्हणून आम्ही एक आकडा सांगतोय. तुम्ही खोलवर विचार तुमचा केल्यानंतर तुम्हाला समजेल ना ते आकडा योग्य आहे का नाही. मग परत ती गोष्ट कधी घडची माहितीये का, आकडा सांगणाऱ्याला आकडा मागणारा सुद्धा योग्य वाटला पाहिजे. लगेच गोष्ट घडून जाते. म्हणजे आपलं बजेट या गोष्टीवर सुद्धा विचार करून त्या गोष्टीला हात घालणं गरजेचं आहे. एक साधं उदाहरण सांगतो. मस्त तुम्हाला वाटतंय मी घेऊ शकतो, मी करू शकतो किंवा मला पारक आहे, मला काय अडचण नाही, बरोबर आहे. पण समोरच्या एखाद्या व्यक्तीनं तुम्हाला 1 लाख रुपयाची वस्तू पाठवली, पण ती 1 लाख रुपयाची पाठवताना पाठवणाऱ्यानं त्याचा अभ्यास करून पाठवलेली असते. माणूस पण ओळखावा लागतो. पण ती 10 ते 15 हजारात समोरचा मोजतो. ती काय म्हणतो, माझे 15,000 रुपये फायनल या वस्तूसाठी मी देतो. मग मला सांगा एक अभ्यासाचा भाग, पाठवणाऱ्यानं विचार करून त्याचा 1 लाख रुपये सांगितले, त्याला 1 लाख 1,000 1,10,000 2 लाख सांगता येत नव्हतं का. बरोबर आहे. मग मागणाऱ्यानं 15,000 मागितलं म्हणजे काय ती फायनल झाली का त्याच्या डोक्यात. नाही ना. मग त्यासाठी काय करावं लागतंय, 1 लाख रुपये सांगणाऱ्या व्यक्तीला भेटावं लागतंय. 1 लाख रुपये सांगितलेल्या गोष्टी बघाव्या लागतात डोळ्यासमोर आणि तेव्हा तुमचा अभ्यास झाल्यानंतर तुम्ही 15चं 20 करू शकता, 20चं 25 करू शकता. आलं का लक्षात. नसेल त्याच्या पुढचा मुद्दा, आपण हा माणूस पक्का ओळखतोय
आपण ह्या माणसाची बुद्धी पक्की ओळखतोय, आपण ह्या माणसाची पारख ओळखतोय, आपण या माणसाचं कर्तृत्व ओळखतोय, आपण या माणसाची धडपड ओळखली, आपण ह्या माणसानं समाजसेवा केलेली बघितली, आपण या माणसानं खरंच व्यवसाय केलाय का ह्याच्या पाठीमाग हे आपण ओळखता आलं पाहिजे. आणि तो माणूस जर तोंडातून एखादा आकडा काढला की त्यावेळेला त्या माणसाला पक्क ओळखलं असेल तर तुमची शंका येणार नाही. हो. तुमची शंका निर्माण कधी होणार आहे? तुम्ही अर्ध कसं तुमच्या अभ्यासात असल्यावर शंका निर्माण होणार आहे समोरच्या माणसाबद्दल. बरोबर आहे. मग ही शंका घेत 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 बजेटचा अभ्यास नसताना स्वतःचा खोलवर पिले गाप ग वाजवू नको, स्वतःचा अभ्यास खोलवर नसताना माणूस वर्ष 2-2 वर्ष 3-3 वर्ष पेंडिंगला पडतो एखादी गाई घेण्यासाठी. म्हणून माझ्या अभ्यासानुसार जेवढी जागृती करून स्वतःची घ्यायला पाहिजे होती तेवढी जागृती अजून कोणी कोणाची करून घेतलेली नाही. ही जागृती कशासाठी माहिती आहे का सध्या? लोकांना वाटतंय मी जागा झालोय तर माझं नाव होतं एक वस्तू घेतल्यावर आणि मला ह्याच्यातून पैसे मिळतात. या दोन गोष्टी फक्त जागृती झाली. त्या प्रेमापोटी किंवा कळलंय म्हणून जागृती नाहीच. नाही हे खरं आहे. हा राज मळगे सकाळ सकाळी एवढा वेळ देतोय आपल्याला, हा चॅनलचा मालक एक आपल्याला वेळ देतोय, यावरून प्रत्येक तरुण वर्गाने लक्षात ठेवलं पाहिजे की हा माणूस जर फोन उचलत असेल आणि फोन उचलल्यानंतर ना तुमचा फायदा ना माझा फायदा, हा वेळ का देतोय हा माणूस? तुम्ही घेतली का वस्तू? मी दिली का वस्तू? नाही. काय आपलं ठरलंय का? नाही. तरी हा माणूस बडबडतो. मग शेवटी दिलेला वेळेवर विचार करणं तुमचं प्रत्येकाचं कर्तव्य. हो. झालं लक्षात? आणि आता त्याच्या पुढचा मुद्दा सांगतो. लक्षात येते म्हणून सांगतोय. मग मी काय करतोय, भरपूर वेळा विचार करतो की सगळं एकत्रित डोक्यात करून सांगायचं व्हिडिओच्या माध्यमातून. पण एखादा समोरचा असा व्यक्ती ऐकणारा भेटला ना त्यावेळेला मानसिकता पाहिजे ना तशी त्याची समोरच्याची. तर आता त्याच्या पुढचा मुद्दा सांगतो की खिलार खरंच जागृती का झाली नाही अजून लोकांची. माझ्या मतानुसार तुम्ही चॅनल बघताय, तुम्ही माझ्या संग बोलणं करताय, तुम्हाला माझं काम आवडतंय, तुम्हाला माझं काम पटलंय, तुमचा माझा अभ्यास झालाय, पटकन तुम्हाला घेऊ वाटते, मी सांगितलं त्या किमतीला घेऊ वाटते, मी दाखवील ती वस्तू घेऊ वाटते. शेवटी मुद्दा पैसा मोजताना येतो. तो पैसा मोजायचा मुद्दा तुमच्याकडे नसतो. तो आईकडे असतो, बापाकडे असतो, भावाकडे असतो, चुलत्याकडे असतो, गावातल्या मित्राकडे असतो, गावकऱ्याकडे असतो. मग मला सांगा, मला ओळखते कोण? नाही ना. तो ग्रुप ओळखतोय का तुम्ही ओळखताय? मी ओळखतोय. ग्रुप कसा ओळखतोय? मग मला सांगा, माझ्यासोबत मी बोललेला शब्द, मी सांगितलेली किंमत ही तुम्हाला कळली पाहिजे का नको? बरोबर आहे. तुम्हाला जर कळत नसेल तर तुम्ही ह्याला विचारतो त्याला विचारतो, मग आधी पूर्ण सगळा विचार करायचा आणि मग फोन करायचा. म्हणजे मला आलेला अनुभव सांगतोय. नाही बरोबर, हे बरोबर बोलताय. मला आलेला अनुभव सांगतोय. नाही असं बऱ्याचपैकी होतं. नागेश, आता तुम्ही वेगळी व्यक्ती, मी वेगळी व्यक्ती, आता घेणारे तुमचे मित्र आहेत. मुद्दा लक्षात ठेवा, कारण इथून तुमच्या आयुष्यातला वेळ, अंतर, खर्च, कष्ट सगळं वाचणार आहे. फक्त सुरुवातीला तुम्हाला खर्च करावा लागणार आहे माझ्या ह्या चर्चेतून. तर तुम्ही मला ओळखताय. घ्यायचे वस्तू मित्रांना, ते मित्र मला ओळखतायत का? नाही ना. आता मी इतक्या उशीर तुमच्यासोबत बडबड केली, कुणाच्या टोबा पेटल्या? त्यांच्या पेटल्या का? त्यांना काय समजणार नाही ना. त्यांच्या टोबा पेटल्या नाही. त्या टोबा तुमच्या पेटवल्या कोणी? मी पेटवल्या. वस्तू कोणाला घ्यायची? तिसऱ्या माणसाला घ्यायची. आणि मुद्दा कुठं जातो? निर्णय घ्यायला जे आपल्याला ओळखत नाही त्यांच्याकडे निर्णय जातो रुपयाचा. म्हणजे जे समाजाशी निगडीत नाहीत, जे समाजाशी अपडेट नाहीत, समाजातल्या गोष्टी माहित नाहीत, किंवा मी काय करतोय माहित नाही, मी एवढा आकडा का सांगितलं माहित नाही, तर जुनी जी माणसं आहे ती फुकट पाळायला देण्याच्या मुद्द्यावर जाते. काय होतंय?
तो काळ वेगळा होता, फुकट पळायला द्यायचा. आता नाही ना तो काळ. पण तेव्हा नीतिमत्ता वेगळी होती, माणसं वेगळी होती, खिल्लार वेगळी होती, माती वेगळं होतं, अन्न वेगळं होतं, विचार वेगळं होतं. त्यामुळे ती फुकट पाळायची गोष्ट शोभत होती तिथं. आता शोभते का फुकट द्यायची गोष्ट? आता नाही ना. पण अपेक्षा मिलेगा? अपेक्षा कशी मिळेल? मी चुकीच तर बोलत नाही ना इतक्या विषयात? नाही नाही नाही, जे खरं आहे ते आहे ना. आता दुसरा मुद्दा सांगतो. आता नोकरदारांचा मुद्दा सांगतो. नोकरदारांना पगाराच्या जीवावर घेऊ वाटते, बघू वाटते, आणू वाटते, पण सांभाळणारा घरात दुसरा तिसराच असतो. हो. म्हणजे ड्युटीवर असल्यावर, कामावर असल्यावर मोबाईल आपल्याला कंटिन्यू बघायला मिळतो, बरोबर आहे? हो. मग आपण त्या गोष्टीचा अभ्यास करतोय, आपण त्या गोष्टीशी झडतोय, त्या आपण गोष्टीशी त्या लढतोय म्हणल्यावर किंमत करायची जबाबदारी, ताकद, धाडस आपली पाहिजे ना. हो. हा, बरोबर आहे. मग ते माझा भाऊ शेतात आहे, माझी आई शेतात आहे, माझा बाप शेतात आहे, मी त्यांना अरे विचार नाही असं नाही, पण तुम्ही त्या टोकाला आल्यानंतर बरोबर मागे घसरता. पण त्यांनाच पहिल्यांदा पुढे घालायचं, त्यांचीच ओळख करून द्यायची, मग तुम्ही व्यवहाराच्या मुद्द्याला हात घाला. बरोबर आहे. आम्ही येतो बरं का, आपण भेटू, त्याच्यानंतर समोर चर्चा करून मग आपण ठरवू. आणि आता सध्या देण्यासाठी माझ्याकडे 1-2 वस्तू असतात. लवकरात लवकर तुम्ही आज दिलेल्या वेळेचा जर विचार केला, आज केलेल्या बडबडीचा जर विचार केला, आज केलेल्या चर्चेचा जर विचार केला, तर तुमचा निर्णय तात्काळ घडू शकतो आणि तुम्ही तात्काळ येऊ शकता. बरोबर. बघूया, त्याला सविस्तर मित्राला सांगतो एकदम क्लिअर, आणि मग करतो कॉल तुम्ही. आणि बोलता बोलता अजून एक गोष्ट राहिली, शेवटचा मुद्दा आहे, म्हणजे परत कोणासोबत बोलायला मिळेल सांगता येत नाही, म्हणून लक्षात आलं. आता वस्तू माझ्याकडून घेतली, वस्तू माझ्या डोक्याची घेतली, वस्तू माझ्या पारखची घेतली, बरोबर आहे? मग ते तुम्हाला पण त्या तीव्रतेच्या ताकदीनं त्या गोष्टी कळत गेल्यानंतर तुम्ही घेताय, कळल्यात तर तुम्ही घेताय, बरोबर आहे? बरोबर आहे. आणि परत काय करताय तुम्ही, की मी माझ्या डोक्याची वस्तू तुम्हाला दिली, तुम्ही काय केलं, आपलं माझं तुमचं एक डोकं एक झालं म्हणून तुम्ही घेतली, पण ती जगात मांडताना तुम्ही दुसऱ्या डोक्यानं मांडताय. लक्षात आलं ना? आलं की नाही, असे लोक आहेत. म्हणजे दुसऱ्या डोक्यानं, म्हणजे कसं, ज्याला क्रेडिट द्यायला पाहिजे त्याला क्रेडिट देत नाहीत. मी आज दिली ना, माझा चॅनल आहे ना, मी माझा कॅमेरा आहे ना, माझा फोटो आहे ना, माझ्या कॅमेऱ्यातून, माझ्या फोटोतून मी एक जगाला दाखवतोय तुमची ओळख, पण तुम्ही त्याच्यावर समाधानी राहत नाही. हो. तुम्ही काय करता, नाही आम्हाला अजून वेगळं पाहिजे, नाही अजून वेगळं पाहिजे. म्हणजे कसं, वाऱ्याच्या पाठीमागं धावल्याने होतंय आणि इतरांच्या परत पाठीमागं धावता, आणि परत काय करता, की सुरुवातीच्या किंवा मूळ माणसाची किंमत राखत नाही. तसे लोक भरपूर आहेत बरं का. आता मी व्यवसायात आहे, मला माहित आहे, लोक त्या गोष्टीची जाणीव ठेवत नाहीत, किंमत राखत नाही. मग मला सांगा, मी एक वेगळ्या पद्धतीनं जगापुढे मांडलेली असते गोष्ट, जर तुम्ही परत अजून वेगळ्या पद्धतीने मांडणार, मग त्या मांडण्याला अर्थ काय? मग पहिल्यांदा मांडलेली तिचं चव कुठं राखली तुम्ही? हे माझं मत आहे. बरोबर आहे, माझं मत आहे. शेवटी कोणाला किती मनावर घ्यायचं प्रत्येकाचा प्रश्न आहे. आलं लक्षात? हे राजकारणासारखंच आहे ना, ते एकदा पक्ष, हा एकदा पक्ष. तुम्हाला कोणत्या पक्षात ठाम राहायचं आणि कोणत्या पक्षात काम करायचं तुम्ही ठरवायचं. का त्या झाडावरच्या पाखरासारखं तिकडे एकदा इकडे एकदा उड्या मारायच्या, का एका ठिकाणी थांबायचं, आपण माणूस आहे म्हणून ठरवायचं. झालं लक्षात? ठीक आहे. नाही, तुम्ही म्हणताय हे बरोबर आहे सगळं. मी सविस्तर चर्चा करतो, आणि ज्यावेळेस फायनल निर्णय होईल का नाही सगळ्यांचा त्यांचा, मग आम्ही येतो. आम्हाला जवळ आहे, इथून काही लय लांब नाही, 50-60 किलोमीटर आहे. वस्तू घेताना स्वतःला अभ्यास झाल्यावर घ्या, लगेच डिसिजन नाही होणार, माहिती करूनच सगळं, त्यांना सगळ्या गोष्टी बोलूनच. तुमचं त्या खिलारवरचं प्रेम तयार झालंय का आधी ते चेक करा, मग वस्तू घ्या. नसेल तर त्या नादाला चुकून सुद्धा पडू नका. आणि त्याच्या पुढचा मुद्दा,
संगोपन झालं पाहिजे, सांभाळणी झाली पाहिजे. नाही गायी आहेत पहिले त्यांच्याकडे, असं नाही, शेतकरीच आहेत. आणि त्यांच्या घरच्या गायी म्हशी जर बघितल्या का नाही, तर चांगल्या जर डोळं फिरतेल. म्हशी बघितल्या तर रेडा सुद्धा नसतो मसरांसारखा, असल्या म्हशी आहेत त्यांच्याकडे. ती शौकीन माणूस आहे. शेळ्या बघितल्या, बोकडं बघितली घरची, तरी माणसाची नजर पडत नाही अशा वस्तू असते ते त्यांच्यात. त्याच्यामुळे ते काय विषय नाही सांभाळण्याचा. जातीनं ज्याला आवड आहे ना, त्यानंच त्यात कष्ट केलं तर ती गोष्ट दिसून येते. हो, काय होतंय? बरोबर आहे, ते म्हणताय ते. काय करतो मी आता त्यांच्यापाशी आलोय, बोलतो आणि सांगतो तुम्हाला, परत कॉल करतो. ठीक. हो हो, चल. ठीक आहे, थँक्यू. वेळ दिला, ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचा सुद्धा आभार. थँक्यू, आभार आहे. तुम्ही फोन उचलला, बोलला, माहिती सांगितली त्याबद्दल. ठीक, चालतंय. जे आवडतं ते शेअर करत चला. हा शेवटचा माझा तुम्हाला एक 100% तुमचा नंबर सेव्ह केलाय. कधी काय आवडलं काय नाही आवडलं 100% फोन करून सांगितलं जाणार. आणि कुठेतरी जो पण काही रिप्लाय असेल तो मनापासून सांगितलं जाणार. हो, आयुष्यात एकच गुरु करा, आयुष्यात एका ठिकाणी थांबा, आणि आयुष्यात कुठेतरी कष्ट करायला एकनिष्ठ राहिल्याशिवाय इतिहास घडत नाही. ते बरोबर आहे, तुम्ही सांगताय बरोबर आहे. हा, ज्याला इतिहास घडवायचा आहे, ज्याला नाव करायचं आहे ना, त्यानं कुठेतरी स्थिर थांबा. मग त्या तुम्हाला खड्ड, काट, दगड हीच तुम्हाला पार करायला संधी मिळणार आहे. ठीक आहे, मला तेवढा रिप्लाय सांगा की फोटो बघून. बोलल तेवढं कमी. एक मिनिट. हॅलो, एकच मिनिट. एक मिनिट आलेत का बघतो मी. ठीक आहे, मेसेज आला नाही. गेलेत, इथून गेलेत. तिथून गेलेत, पण मला इथं नेट प्रॉब्लेम राहतो थोडा गावाकडं. तुम्हाला दाखवतं गेलेलं, पण एखाद्या वेळेला इथं नेट प्रॉब्लेम मुळे मला दिसत. बघतो, आलेत, मेसेज आलेत आता. मेसेज हाय, तुम्ही बघितलाय, सीन केलाय. ठीक, गाय चांगली. कोणत्या ह्याची आहे? काजळी खिलार मधून, काजळी कोसा खिलार मधून मिक्स आहे. होय, म्हणजे हे असं काय म्हणते ती, हिचा आई बाप असा अंदाज लावू शकतोय का आपण, बाप हे कोण असेल? नाही, ही क्रॉस मध्ये असल्यानंतर यांचे आई बाप सुद्धा क्रॉस मध्ये असू शकतात. हो, अच्छा. त्यामुळे आहे ती वस्तू एक नंबर आहे. हो, तिला प्रदर्शनाला वगैरे न्यायचं म्हणलं तर कोणत्या गटात जायला? काजळी कोसा गटातच. काजळी कोसा गटात का? हो. आता हे आपल्याला कळलं. हे आता प्रदर्शनात गेल्यानंतर आपल्या मनानुसार घडत नाही, ते समोरच्याला जे वाटतं ते घडतं. काय होतं, समोरच्या डॉक्टर लोकांना, तिथल्या पंच कमिटीला जे वाटतं ते त्या गटात ते घालतात. माझं मत काजळी कोसा गटाची गाय आहे. काजळी कोसा. ही जिथं असं म्हणजे ही काही नाही ना, चुकीचं असं काही नाही ना? कशाचं? बट्टा बिट्टा तर नाही गायला कुठं? ते आता तुम्ही समोरून बघितलेल्या असतात गोष्टी, त्यामुळे तुम्हालाच माहिती. दुसरं असं काय बघायचं, नाक्या, शेपूट, शिंग, नाक, कान, त्या गोष्टी मोबाईलवरून एकदा बारकाईने समजत नाहीत, एकदा समोर समोर भेट झाल्यानंतर समजतात. आहे त्या फोटोमध्ये काही अडचण वाटत नाही. हो, ठीक आहे, थँक्यू. हो, ठीक.